नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉडक्ट लाईफ सायकल. प्रॉडक्ट लाईफ सायकल म्हणजे काय? तर एखादी वस्तू बाजारामध्ये येते, ती फेमस होते, लोक ती स्वीकारतात, नंतर अशी एक स्टेज येते की ती सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचते आणि नंतर मात्र ती वस्तू मार्केटमधनं नाहीशी होते किंवा तिचा सेल कमी होत जातो. आणि मग प्रश्न असा पडतो की एक जमान्यामध्ये त्या वस्तूला ग्राहकांनी डोक्यावर घेतलं होतं आणि आता नक्की काय झालं? हिंदू धर्मामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा 3 अवस्था आहेत. तसंच प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रॉडक्ट लाईफ सायकल ही संकल्पना असते आणि ती न समजल्यामुळे अनेक व्यावसायिक लोक तक्रार करतात की मला बरंचसं बिझनेसचं नॉलेज आहे, मी खूप प्रयत्न करून ही वस्तू तयार केली होती, खूप मोठ्या कष्टाने ती मार्केटमध्ये आणली, भरपूर खर्च केला जाहिरातीसाठी, सेल्स प्रमोशनसाठी, बऱ्याच प्रकारचे खर्च केले, वस्तू लोकांनी स्वीकारली आणि अचानक काय झालं? तर ह्या प्रॉडक्ट्स लाईफ सायकलमध्ये एकंदर 4 स्टेजेस येतात आणि पहिली स्टेज येण्यापूर्वी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेज नावाची एक स्टेज असते. या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट करून कशा प्रकारे ते प्रॉडक्ट असलं पाहिजे आणि ते कशा प्रकारे मार्केटमध्ये आणायचं त्याच्यावरती भरपूर विश्लेषण केलं जातं. तर आपण स्टेप बाय स्टेप या प्रॉडक्ट लाईफ सायकलबद्दल विचार करूया. तर या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये जी पहिली स्टेज आपण घेतो त्यामध्ये मुळामध्ये प्रॉडक्ट अजून मार्केटमध्ये आलेलं नसतं, ते फक्त कागदावर असतं किंवा ते कॉम्प्युटरवर असतं, त्याच्याबद्दल विचार चालू असतो आणि पूर्ण विचार केल्यानंतर म्हणजे प्रॉडक्ट कसं असेल, ते कसं तयार करावं लागेल, ते कसं दिसेल, ते ग्राहक स्वीकारतील का, नंतर त्याची किंमत किती ठेवायला हवी, त्याच्यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स वापरलेले असतील, ते सगळे सरकारमान्य आहेत ना, ते सगळे इन्ग्रेडियंट्स लोक स्वीकारतील ना, त्याच्याबद्दल काही डाऊट तर नसेल, नंतर हे प्रॉडक्ट लोकांना कशा प्रकारच्या पॅकिंग आणि पॅकेजिंगमुळे योग्य वाटेल, ते कशा प्रकारे लोकांसमोर ठेवायचं आहे, हे सगळे विचार एकत्र केल्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंटची स्टेज पूर्ण होते आणि नंतर हे प्रॉडक्ट प्रत्यक्ष तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये कुठले उद्देश असतात किंवा कुठले ऑब्जेक्टिव्ज असतात ते आता आपण एक एक करून अभ्यासाला सुरुवात करू. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेजमधलं पहिलं वैशिष्ट्य येतं डेव्हलपमेंट ऑफ आयडियाज. म्हणजे सर्वप्रथम एखादी आयडिया किंवा योजना मनामध्ये तयार होते, ती तयार झाल्यानंतरच प्रॉडक्टपर्यंत आपण जातो. त्यामुळे पहिली स्टेज तुमच्या मनामध्ये एखादी बिझनेसची संकल्पना तयार होणं आवश्यक असतं. दुसरं वैशिष्ट्य येतं रिसर्च अँड डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्याला जे प्रॉडक्ट तयार करायचं आहे त्याच्याबद्दल रिसर्च करणं, ते कशा प्रकारे लॉन्च करायचं आहे त्याच्यावरती विचार करणं आणि हे सगळं संशोधन पूर्ण केल्यानंतरच ते प्रॉडक्ट प्रत्यक्षामध्ये अंमलात आणायचं असतं. त्यामुळे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य येतं रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तिसरं वैशिष्ट्य येतं टेस्ट अँड ट्रायल्स. म्हणजे त्या प्रॉडक्टची ट्रायल मार्केटमध्ये घ्यावी लागते. त्याला कधी कधी पायलट सर्वे असं पण म्हणतात. म्हणजे काही विशिष्ट लोकांना ते प्रॉडक्ट द्यायचं आणि त्यांना विचारायचं हे तुम्ही वापरलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं, याच्याबद्दल तुमचे विचार काय आहेत, काही तक्रारी आहेत का, किंवा याच्यापासून तुम्हाला लाभ झाला का. अशा प्रकारे लोकांना टेस्ट आणि ट्रायलमधनं काय वाटलं ते समजून घ्यायचं. जर चांगल्या गोष्टी असतील तर त्या कशा इम्प्रूव्ह करायच्या त्याच्यावर विचार करायचा आणि जर काही त्रुटी किंवा काही जर का त्याच्यामध्ये असुविधा निर्माण झाल्या असतील तर त्या कशा प्रकारे काढून टाकायच्या त्याच्यावर विचार करणं म्हणजे टेस्ट अँड ट्रायल्स. आणि पुढचा मुद्दा येतो पब्लिसिटी टू क्रिएट अवेअरनेस. म्हणजे लोकांना हे प्रॉडक्ट प्रत्यक्ष समोर मार्केटमध्ये दिसण्याच्या अगोदर त्याची जाहिरात केली जाते. काही लोक विचारतात सुद्धा की हे प्रॉडक्ट कधी येणार आहे. हे सगळं का केलं जातं? तर त्या प्रॉडक्टबद्दल लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस निर्माण करणं याच्याकरता ही पब्लिसिटी केली जाते. तर मित्रांनो लक्षात घ्या, ही जी पहिली स्टेज आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या लहान सहान पायऱ्या आपण आता लक्षामध्ये घेतल्या तर ही जी पहिली स्टेज आहे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेज, ही प्रत्यक्ष प्रॉडक्ट लाईफ सायकल सुरू होण्याच्या अगोदर केलेली असते. म्हणजे मार्केटमध्ये प्रॉडक्ट आणल्यानंतर ते जर फ्लॉप झालं तर प्रचंड नुकसान त्याच्यामध्ये सहन करावं लागतं. त्याच्याऐवजी केवळ मनामध्ये आयडिया आणणं, त्याच्यावरती रिसर्च करणं,
लोकांना टेस्ट आणि ट्रायल मार्फत काय वाटतं हे समजून घेणं, याच्याकरता ही पहिली स्टेज असते. आणि समजा जर असं वाटलं की हे प्रॉडक्ट लोक स्वीकारत नाही आहेत, तर ते प्रत्यक्ष मार्केटमध्ये आणण्यापूर्वीच ते विड्रॉ केलं जातं आणि ती आयडिया ड्रॉप केली जाते. म्हणून कुठलीही ॲक्टिव्हिटी करण्यापूर्वी माझ्या व्यावसायिक मित्रांना असं सांगावंसं वाटतं की ही पहिली स्टेज अगदी नीट, अगदी व्यवस्थित करत जा. म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेज ही अभ्यासत जा. जर तिथे तुम्हाला कॉन्फिडन्स वाटला, पुढे जायला काय हरकत नाही, तरच पुढे जा. अन्यथा त्या प्रॉडक्टमध्ये पुढे गेल्यानंतर खूप मोठ्या प्रकारचा लॉस किंवा अपयश येण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रॉडक्ट लाईफ सायकलमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेज ठरते ती म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सायकल. आता पुढची स्टेज येते इंट्रोडक्शन स्टेज. म्हणजे खरं म्हटलं तर दुसरी स्टेज, परंतु प्रॉडक्ट लाईफ सायकलच्या दृष्टीने पहिली स्टेज. या स्टेजमध्ये प्रत्यक्ष प्रॉडक्ट लॉन्च केलं जातं, कस्टमर्सच्या समोर ठेवलं जातं. याच्यामध्ये एकच उद्देश असतो की प्रॉडक्टबद्दल अवेअरनेस निर्माण करणं, लोकांना प्रॉडक्ट काय आहे हे माहिती करून देणं. आणि इथे ते प्रॉडक्ट लॉन्च केलं जातं. काही लोक लॉन्चिंग खूप जोरात करतात, भरपूर जाहिरात करतात आणि एकदम सन्मानपूर्वक किंवा अगदी मोठ्या उत्साहामध्ये ते प्रॉडक्ट लोकांसमोर आणतात. काही लोकांच्या म्हणण्यानुसार जर जोरदार पब्लिसिटी करून जर प्रॉडक्ट लोकांसमोर आणलं तर ते एकदम पिकअप केलं जातं. तर काही लोकांचं म्हणणं असं असतं की हळूहळू ते लॉन्चिंग करूया, लोकांना त्याला स्वीकारण्यासाठी वेळ देऊया आणि मग बघूया की लोक कशा प्रकारे ते स्वीकारतात की नाही. आता या इंट्रोडक्शन स्टेजमध्ये नक्की काय वैशिष्ट्ये असतात, काय विशेष त्याच्यामध्ये आहेत. तर पहिलं विशेष त्याच्यामध्ये असं येतं स्लो किंवा मॉडरेट सेल. म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये सेल ह्या ठिकाणी होतो, पण काळजी करायचं काही कारण नसतं. कारण आपण नुकतंच लॉन्चिंग केलेलं आहे आणि लोकांना हे प्रॉडक्ट माहिती नसतं. तर ह्या ठिकाणी काही लोक डिप्रेस होतात. त्यांना वाटतं की इतका विचार केला होता, इतका रिसर्च केला होता, पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला वाटलं होतं की लोकांनी हे प्रॉडक्ट स्वीकारलेलं आहे, मग आता ह्याचा सेल कमी का होतो आहे. तर इथे धरून चालायचं असतं इंट्रोडक्शन केल्यानंतर सगळीच प्रॉडक्ट्स लगेच पिकअप होतात असं नाही. तर बऱ्याचशा प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये स्लो किंवा मॉडरेट सेल असा अनुभव असतो. इतकं फक्त आपण लक्षात घ्यायचं असतं की लोकांनी त्याला स्वीकारलेलं आहे, थोडा थोडा त्याचा सेल सुरू झालेला आहे. सेल मोठ्या प्रमाणावरती सुरू व्हायला काही वेळ लागेल. त्यामुळे हे स्लो आणि मॉडरेट सेल हे एकदा मनाने स्वीकारलं की पुढच्या वैशिष्ट्याकडे जायला आपण तयार असू शकतो. ह्या स्टेजचं पुढचं वैशिष्ट्य असतं लिमिटेड रेंज ऑफ प्रॉडक्ट्स. लिमिटेड रेंज ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे काय, तर ती कंपनी काय विचार करते की त्याच प्रकारच्या अनेक वस्तू मार्केटमध्ये आणून लोकांना कन्फ्यूज करण्यापेक्षा अगदी मर्यादित 1 किंवा 2 प्रकारच्या वस्तू त्या कॅटेगरीमधल्या प्रॉडक्ट्सला लोकांसमोर ठेवूया आणि लोकांचा अंदाज घेऊया. जर समजा अनेक वस्तू एकाच वेळेला लोकांसमोर आणल्या तर लोक कन्फ्यूज होतात. त्यांना त्याची टेस्ट म्हणा किंवा ते कशा प्रकारचं प्रॉडक्ट आहे ते समजलेलं नसतं. म्हणून या स्टेजमधलं दुसरं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे लिमिटेड रेंज ऑफ प्रॉडक्ट्स. ह्या स्टेजचं तिसरं वैशिष्ट्य असं येतं की लोअर प्रॉफिट किंवा कदाचित होणारे लॉसेस. कारण प्रमोशनल एक्सपेन्सेस भरपूर केलेले असतात, त्यामुळे खर्च खूप झालेला असतो, सेल तर कमी होत असतो. तर अशा वेळेला एक धरून चालायचं असतं की आपण अजून पहिल्या स्टेजमध्ये आहोत, जस्ट प्रॉडक्ट इंट्रोड्यूस केलेलं आहे, अचानक काही पैशांचा पाऊस पडणार नाही आहे, आपण सेलसुद्धा मर्यादित करतो आहे. त्यामुळे झाला तर अतिशय मर्यादित नफा होऊ शकेल आणि कदाचित जर सुरुवातीला खर्च खूप केलेला असेल तर कदाचित लॉसही होऊ शकेल. हे सगळं मनामध्ये धरून पुढे जायचं असतं, तरच आपलं प्रॉडक्ट पुढच्या स्टेजपर्यंत जाऊ शकतं. ह्या स्टेजमधलं पुढचं वैशिष्ट्य असतं हेवी प्रमोशनल एक्सपेन्सेस. म्हणजे नवीन प्रॉडक्ट आहे ते लोकांनी स्वीकारायला हवं, याच्याकरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात केली जाते, प्रचंड पब्लिसिटी केली जाते आणि हे सगळं करून प्रचंड खर्च केल्यानंतर ते प्रॉडक्ट लोकांसमोर ठेवलं जातं. त्यामुळे असं अध्यारूत धरून चालायचं असतं की हेवी प्रमोशनल एक्सपेन्सेस हा फॅक्टर ह्या ठिकाणी येणारच आहे. या इंट्रोडक्शन स्टेजमध्ये वस्तूची किंमत ठरवताना कुठल्या प्रकारची प्राइसिंग स्ट्रॅटेजी वापरायची हा संभ्रम बऱ्याचशा व्यावसायिकांसमोर असतो. त्यासाठी उत्तम प्रकार ठरतो
पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी. पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजीमध्ये सुरुवातीला किंमत कमी ठेवली जाते आणि एकदा प्रॉडक्टबद्दल लोकांना आणि आपल्याला कॉन्फिडन्स वाटायला लागला की किंमत वाढवली जाते. त्यामुळे इंट्रोडक्शन स्टेजमध्ये प्रॉडक्ट लॉन्च केल्यानंतर किती किंमत त्या वस्तूची ठेवायची असा कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेवायचा नसतो. अतिशय कमी किमतीमध्ये हे प्रॉडक्ट विकायचं असतं. ह्या स्टेजमधलं पुढचं वैशिष्ट्य येतं लिमिटेड एरिया कव्हरेज. म्हणजे एकतर वस्तू नवीन आहे, आपण ती लॉन्च करताना खूप काळजी घेतलेली आहे, त्यामुळे एकाच वेळेला देशभर सगळीकडे ती वस्तू विकण्यापेक्षा किंवा जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये आपल्या व्यवसायानुसार ती सगळीकडे एकाच वेळेला विकण्यापेक्षा लिमिटेड झोनमध्ये विकून कॉन्फिडन्स क्रिएट केला जातो आणि हळूहळू ती सगळ्या एरियामध्ये उपलब्ध कशा प्रकारे करून देता येईल याबद्दल विचार केला जातो. त्यामुळे या स्टेजमधलं हे वैशिष्ट्यसुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं की लिमिटेड एरिया कव्हरेज. आता या ठिकाणी आपण पाहतो तिसरी स्टेज म्हणजे ग्रोथ स्टेज. सुरुवातीला प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये प्रॉडक्ट पूर्णपणे डेव्हलप झालेलं असतं. इंट्रोडक्शन स्टेजमध्ये ते लॉन्च केलेलं असतं आणि या ग्रोथ स्टेजमध्ये आता ते लोकप्रिय होत आलेलं असतं, लोकांनी त्याला स्वीकारलेलं असतं. मग ह्या ठिकाणी नक्की ऑब्जेक्टिव्ह काय असतं तर व्यावसायिकाने मार्केट शेअर आपल्या त्या प्रॉडक्टकरता कसा जास्तीत जास्त होऊ शकेल त्याचा विचार करायचा असतो. म्हणजे समजा मार्केटमध्ये 10 प्रॉडक्ट्स आहेत आणि त्यांच्यामध्ये टोटल मार्केट जर डिव्हाइड झालेलं असेल तर जास्तीत जास्त शेअर कसा आपल्या प्रॉडक्टनी कॅप्चर केला पाहिजे, जास्तीत जास्त मार्केट आपल्या प्रॉडक्टनी कसं भरून गेलं पाहिजे याचा विचार करायचा असतो. आणि त्याचबरोबर नफा कसा मिळायला लागेल, कारण अगोदर खूप खर्च केलेले असतात, खूप इन्व्हेस्टमेंट केलेली असते, तर ती सगळी भरून काढण्यासाठी या स्टेजमध्ये कसा फायदा आपल्याला मिळू शकेल त्याचा विचार करायचा असतो. आणि नावाप्रमाणे खरोखरच ही ग्रोथ स्टेज असते. या ग्रोथ स्टेजमध्ये खऱ्या अर्थाने प्रॉडक्टचा ग्राफ वर जायला लागतो. अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये किंवा अनेक ठिकाणी हे प्रॉडक्ट लोक स्वीकारत जातात आणि आता आपल्याला खात्री वाटायला लागते की हे प्रॉडक्ट खऱ्या अर्थाने वाढायला लागलेलं आहे, त्याची लोकप्रियता वाढत चाललेली असते आणि म्हणूनच त्याला आपण म्हणत असतो ग्रोथ स्टेज. आता या ग्रोथ स्टेजमध्ये नक्की काय फीचर्स असतात किंवा काय वैशिष्ट्ये असतात ती आपण आता एकामागून एक अभ्यास करूया. त्याचा पहिला उद्देश असा येतो इन्क्रीज इन मार्केट शेअर. म्हणजे काही करून टोटल मार्केटमध्ये जे काही प्रॉडक्ट्स विकली जातात, सेम प्रकारची प्रॉडक्ट्स, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय आपलं प्रॉडक्ट असलं पाहिजे आणि मार्केटचा जास्तीत जास्त शेअर आपल्या प्रॉडक्टनी खाल्ला पाहिजे. हे म्हणजे इन्क्रीज इन मार्केट शेअर. दुसरं वैशिष्ट्य असं येतं इन्क्रीज इन प्रॉफिट. म्हणजे आपला जो एकंदर नफा आहे त्या प्रॉडक्टमधून मिळणारा जो काही नफा आहे तो आता ह्या स्टेजला वाढायला पाहिजे. कारण आपण काय म्हणतोय, ही ग्रोथ स्टेज आहे. जर समजा ग्रोथ झाली तरच मग ते प्रॉडक्ट पुढच्या स्टेजला जाणार आहे. त्यामुळे दुसरं वैशिष्ट्य येतं इन्क्रीज इन प्रॉफिट. यातला पुढचं वैशिष्ट्य किंवा पुढचा मुद्दा येतो इन्क्रीज इन प्रॉडक्ट रेंज. आता प्रॉडक्ट रेंज म्हणजे काय, आपल्या वस्तूच्या सारख्याच दुसऱ्या वस्तू मार्केटमध्ये आणणं, म्हणजे त्याची रेंज संपूर्ण मार्केटमध्ये आणणं. आता आपण ग्रोथ स्टेजमध्ये आहोत तर नक्कीच सिमिलर वस्तू मार्केटमध्ये आणणं आणि मार्केट कॅप्चर करणं या ठिकाणी आवश्यक असतं. ज्यांचं वय साधारणतः 40 किंवा अजून जास्त असेल त्यांना आठवत असेल साधारणतः 1980 किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये बरीच वर्ष मारुती कंपनीच्या 2च प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये होत्या. एक म्हणजे मारुती 800 आणि मारुती व्हॅन. नंतर मारुती कंपनीने 10-12 प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये आणल्या. काही गाड्या त्यांनी बंद केल्या, ज्या चालल्या त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स केली. तुम्ही टूथपेस्टच्या बाबतीमध्ये घ्या, कुठल्याही कंपनीची टूथपेस्ट, मग ती पेस्ट त्याच नावाने चालते पण त्याला काहीतरी वेगळी ब्रँड नेम्स दिलेली असतात आणि ती अशी रेंज मार्केटमध्ये आणली जाते. आता आपण ग्रोथ स्टेजमध्ये आहोत तर नक्कीच ग्रोथ होण्यासाठी संपूर्ण रेंज ह्या ठिकाणी मार्केटमध्ये कस्टमर करता उपलब्ध करून देणं हे जरुरी असतं. आणि त्याच प्रकारे पुढचं वैशिष्ट्य लक्षात घेणं आवश्यक असतं, कव्हरेज एरिया या ठिकाणी वाढवायला लागतो. म्हणजे जितक्या जास्त एरियामध्ये आपलं प्रॉडक्ट पोहोचेल
तितक्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला नफा मिळतो आणि प्रॉडक्ट आपलं पॉप्युलर होत जातं. अजून एक फायदा असा होतो की जर समजा एखाद्या एरियामध्ये जर कालांतराने प्रॉडक्ट लोकांनी नाकारलं तर दुसऱ्या एरियामध्ये कदाचित लोक मोठ्या प्रमाणावरती ते परचेस करतात आणि त्या एरियामधून मिळणारा प्रॉफिट आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटच्या संकल्पनेनुसार प्रॉफिट देऊन जातो. त्यामुळे जास्तीत जास्त कव्हरेज होणंसुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरू शकतं. या ग्रोथ स्टेजमधलं पुढचं वैशिष्ट्य येतं चेंज इन प्राइसिंग. म्हणजे आता आपण ग्रोथ स्टेजमध्ये आहोत, प्रॉडक्ट चांगल्यापैकी लोकांनी स्वीकारलेलं आहे, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्राइसिंग पॉलिसी वापरून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारची किंमत आकारणं हे जरुरी असतं. म्हणजे शिक्का मारून एकच प्रकारची किंमत सगळ्या ठिकाणी चार्ज करणं ह्या ठिकाणी योग्य नसतं. तर वातावरणानुसार असेल किंवा वातावरण म्हणजे मार्केटचं वातावरण, की कशा प्रकारचं मार्केट आहे, कशा प्रकारच्या क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, कुठल्या मार्केटमध्ये रिसेशन आहे, कुठल्या मार्केटमध्ये इन्फ्लेशन आहे, एकंदर प्राइसिंग कशा प्रकारे करायला हवं याचा अभ्यास करून आपल्या वस्तूच्या किमती वेगळ्या मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारे चार्ज करणं ह्या ठिकाणी अगत्याचं ठरतं. या ग्रोथ स्टेजमधलं शेवटचं वैशिष्ट्य येतं ॲग्रेसिव्ह प्रमोशन पॉलिसी. म्हणजे तुम्ही एकदा ग्रोथ स्टेजमध्ये आलात की प्रमोशन करता काही ठराविक प्रपोर्शनमध्ये पैसे खर्च करणं हे खूप जरुरी असतं. लोक काय करतात, सुरुवातीला पैसे टाकले, आता व्यवसाय स्थिरावला, प्रॉडक्ट स्थिरावलं, पैसे मिळायला सुरुवात झाली, मग आता कशाला ॲडव्हर्टाइजमेंट करायची, कशाला पब्लिसिटी करायची असा विचार करतात. पण तसं नसतं. तुम्हाला मिळणाऱ्या नफ्याच्या ठराविक पर्सेंटेज पैसे हे जाहिरातीकरता खर्च करणं एकदम जरुरी असतं. त्यामुळे इथे प्रमोशन जर तुम्ही करत असाल ते ॲग्रेसिव्हली करणं, जसं काही मार्केटमध्ये आता कोणी नाहीच आहे किंवा फक्त आम्हीच आहोत किंवा याच्यानंतर फक्त आम्हीच टिकणार आहोत, अशा प्रकारचं ॲग्रेसिव्ह प्रमोशन या ठिकाणी केलं जातं आणि खऱ्या अर्थाने ग्रोथमधून मग दुसऱ्या पुढच्या स्टेजमध्ये जाण्याकरता ते प्रॉडक्ट सिद्ध होतं. पुढची स्टेज येते मॅच्युरिटी स्टेज. आता मॅच्युरिटी म्हणजे काय असतं, तर प्रॉडक्ट पूर्णपणे मार्केटमध्ये स्थिरावलेलं असतं, बऱ्यापैकी गुडविल त्याला मिळालेलं असतं आणि लोक म्हणत असतात की प्रॉडक्ट अतिशय उत्तम आहे, तुम्हाला अनेक कस्टमर मिळालेले असतात, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि अशाच वेळेला बरोबर व्यावसायिक रिलॅक्स्ड होतो. हे रिलॅक्स्ड होणंच मुळामध्ये व्यवसायाकरता घातक असतं. का घातक असतं, तर याच्या पुढे ग्रोथ संपलेली असते आणि जर झालीच तर त्याच्यामध्ये अधोगती होऊ शकते, ती डिक्लाइन स्टेज येऊ शकते. त्यामुळे मॅच्युरिटी स्टेजला जाणं म्हणजेच याच्या पुढे ग्रोथ होणार नाही हे लक्षामध्ये घेणं हे चाणाक्ष बिझनेसमनला नेहमी समजत असतं. मग याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, टू डिफेंड द मार्केट शेअर. टू डिफेंड द मार्केट शेअर म्हणजे जो काही मार्केट शेअर आपण आजवर मिळवलेला आहे तो राखणं, तो सांभाळणं, जितके काही क्लायंट्स आपल्याला मिळालेले असतील ते सांभाळणं, मिळालेले कस्टमर तसेच रिटेन करणं ह्या ठिकाणी अगत्याचं ठरतं. नाही तर काय होतं, आपले कस्टमर आपल्याला सोडून जाणार नाही आहेत, त्यांना आपल्याशिवाय पर्याय नाही आहे असं काहीसं वाटायला लागतं. पैसे बऱ्यापैकी मिळालेले असतात, नाव झालेलं असतं, मॅच्युरिटी त्या प्रॉडक्टला आलेली असते आणि तीच खूप घातक ठरते, कारण पुढची स्टेज ही डेंजरस असते. त्यामुळे व्यावसायिक मित्रांना असं सांगावं असं वाटतं की ह्या ठिकाणी मॅच्युरिटी जरी शब्द असला तरी तो खूप सांभाळून घ्यायचा असतो. तुमचं प्रॉडक्ट सर्वोच्च पातळीला जात असतं आणि तिथेच तुम्ही खाली येण्याची चिन्ह दिसायला लागलेली असतात. या मॅच्युरिटी स्टेजचं पहिलं वैशिष्ट्य असं येतं स्टॅग्नंट सेल्स. स्टॅग्नंट म्हणजे स्थिरावलेला, एकाच जागेवरती थांबलेला सेल्स. म्हणजे जो काही तुमचा सेल्स महिन्याला होत असेल किंवा वार्षिक होत असेल तो तितकाच होतो, तो वाढत नाही. पण तो वाढत नाही तितकाच आहे ही समाधानाची गोष्ट नसते, तो केव्हाही कमी होऊ शकतो ही त्याच्यामधली भीती असते. त्यामुळे सेल्सबद्दलचं महत्त्वाचं वैशिष्ट्य येतं स्टॅग्नंट सेल्स. आणि त्या मुद्द्याला जर समजा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जर सॉल्व करायचा प्रयत्न केलात तर तुम्ही त्याच्यामधून परत पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे उत्कर्षाच्या स्टेजमध्ये येऊ शकता. आणि ही स्टॅग्नंट सेलची संकल्पना जर तुम्हाला कळलीच नाहीत तर मात्र पुढे अधोगती नक्की निर्माण होते. पुढचं वैशिष्ट्य येतं डिक्लाइन इन प्रॉफिट्स. म्हणजे प्रॉफिट कमी व्हायला सुरुवात होते.
आता तुम्ही विचाराल, आपण मॅच्युरिटी स्टेजला आहोत, मार्केटमध्ये आपला शेअर भरपूर आहे, मग प्रॉफिट कसा कमी होईल? तर काय झालेलं असतं, आपला सेल्स एक ठराविक पॉईंटवर येऊन थांबलेला असतो. पब्लिसिटी, मार्केटिंग, जाहिरात म्हणजे ॲडव्हर्टायझिंग, ह्या सगळ्या कॉस्ट वाढलेल्या असतात. म्हणजे आपण बाकीचे सगळे खर्च वाढवलेले असतात, सेल वाढलेला नसतो, मिळणारा नफा तितकाच असतो. त्यामुळे एकंदर जर नेट प्रॉफिटचा विचार केला तर तो फायदा कमी व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे अनावश्यक व्यवसायाच्या संबंधित खर्च आपण वाढवून ठेवलेले असतात. सेल वाढवायसाठी आपण काही करत नसतो किंवा आपण प्रयत्न करून सुद्धा सेल वाढत नसतो. आणि त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी दिसायला सुरुवात होते, ती म्हणजे डिक्लायनिंग प्रॉफिट्स. ह्या स्टेजचं पुढचं वैशिष्ट्य येतं डिक्लाइन इन मार्केट शेअर. म्हणजे तुमचा शेअर मार्केटमध्ये हळूहळू कमी व्हायला लागलेला असतो. लोक दुसरी उत्पादनं वापरायला सुरुवात करतात. म्हणजे तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. खूप वर्षांपूर्वी टूथपेस्ट म्हटली की लोकांना कोलगेट लक्षामध्ये यायची. नंतर मार्केटमध्ये क्लोजअप आली. नंतर एक जमाना पेप्सोडंटचा होता. नंतर सगळेजणं दंतकांती पतंजलीच्या मागे लागले होते. नंतर परत दुसऱ्या काही पेस्ट आल्या. म्हणजे मार्केटमध्ये कुठलीही वस्तू कायमस्वरूपी टिकून राहत नाही. त्यांचा एक ठराविक शेअर असतो, तो कधी ते वाढवायचा प्रयत्न करतात, तो कधी वाढतो सुद्धा, पण तो कमीसुद्धा होत जातो. ही पर्टिक्युलर स्टेज म्हणजे डिक्लाइन इन मार्केट शेअर. ह्या स्टेजचं पुढचं वैशिष्ट्य येतं रिटेंटिव्ह ॲडव्हर्टायझिंग. रिटेंटिव्ह ॲडव्हर्टायझिंग म्हणजे वस्तूचं नाव बाजारामध्ये टिकवून ठेवण्यासाठी केलेली जाहिरात. म्हणजे एक काळी तुम्ही वस्तू मार्केटमध्ये माहिती होण्यासाठी प्रमोशनल जाहिरात केलेली असते. ग्रोथ स्टेजमध्ये तुम्ही जोरामध्ये असता, लोकांनी तुमचं प्रॉडक्ट जोरात स्वीकारलेलं असतं, लोकांनी तुमच्या प्रॉडक्टला डोक्यावर घेतलेलं असतं आणि तुम्ही त्या वेगामध्ये वेगळ्या प्रकारची जाहिरात करत असता. आणि इथे जी तुम्ही जाहिरात करता ती असते मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी. तुम्ही लोकांना प्रमोशन आणि जाहिरातीद्वारे एवढंच सांगू शकता, अजूनही आम्ही मार्केटमध्ये आहोत. ती जी जाहिरात असते ती म्हणजे रिटेंटिव्ह ॲडव्हर्टायझिंग. म्हणजे असं तुम्हाला वाटायला लागलेलं असतं की आमचं आता सेल वाढणं हे जरी शक्य नसलं तरी जो काही सेल आहे तो टिकला तरीसुद्धा खूप होईल. किंचितशी निराशा काही व्यावसायिकांच्या मनामध्ये इथे यायला लागलेली असते. आणि व्यवसायामध्ये टिकण्यासाठी ही रिटेंटिव्ह ॲडव्हर्टायझिंग पॉलिसी त्यांनी वापरायला सुरुवात केलेली असते. आणि या स्टेजमध्ये आता सुरू झालेली असते इंटेन्स कॉम्पिटिशन. म्हणजे एकेकाळी तुम्ही प्रचंड फायदा किंवा मार्केटमधला मोठा शेअर अनुभवलेला असतो, पण इथे आता इंटेन्स कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही आलेले असता. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा असं वाटत असतं की मला कोणी स्पर्धकच नाही, पण इथे तुम्हाला स्पर्धा म्हणजे काय आहे हे परत एकदा कळायला लागतं. आणि बाकीचे नवे स्पर्धक तुम्हाला टक्कर द्यायला सज्ज झालेले असतात. तुमचं प्रॉडक्ट जरी चांगलं असलं तरी त्यांचीही प्रोडक्ट्स चांगली असतात आणि तुम्हाला स्पर्धा टाळून पुढे जाणं शक्य नसतं. किंबहुना स्पर्धेमध्ये राहूनच तुम्हाला बिझनेस करणं आता गरजेचं वाटायला लागतं. ती स्टेज म्हणजे इंटेन्स कॉम्पिटिशन स्टेज. आता पुढची स्टेज येते, शेवटची स्टेज येते, ती म्हणजे डिक्लाइन स्टेज. म्हणजे प्रत्येक गोष्ट उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याच मार्गाने जात असते हे या ठिकाणी पटायला लागतं. इथे खऱ्या अर्थाने वस्तूचा किंवा व्यवसायाचा लय सुरू झालेला असतो. म्हणजे मार्केटमध्ये आपलं नाव खाली यायला सुरुवात होते. इथे लॉसेस दिसायला लागतात, खर्च वाढत जातात आणि कशा प्रकारे आपण मार्केटमध्ये टिकून राहायचं हा प्रश्न समोर असतो. मार्केटमध्ये आपला शेअर कमी झालेला असतो. मग इथला ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रमुख उद्देश काय असतो? तर इथे व्यवसाय करणारे अनेक अनुभवी लोक खर्च कमी करतात. त्याला म्हणतात टू कट डाऊन द कॉस्ट. आणि खर्च कमी करून प्रॉफिट कशा प्रकारे वाढवता येईल किंवा टिकवता येईल याचा प्रयत्न केला जातो आणि त्यालाच म्हणायचं डिक्लायनिंग स्टेज. आता या डिक्लायनिंग स्टेजची कुठली वैशिष्ट्ये असतात? तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य येतं डिक्लाइन इन सेल्स. म्हणजे आपला एकंदर सेल्स जो मॅच्युरिटी स्टेजमध्ये
आपण कसाबसा टिकवलेला असतो तो आता कमी व्हायला लागतो, त्याला उतरती कळा लागते. आपण किती जाहिरात केली, कशाही प्रकारे आपल्या पूर्वीच्या गुडविलबद्दल, पूर्वीच्या नावाबद्दल लोकांना सांगायला सुरुवात केली, आपलं पूर्वीचं गतवैभव लोकांसमोर कशाही प्रकारे उलगडून सांगितलं तरी लोक ते मानत नाहीत आणि आपला सेल्स कमी होत जातो. हे एक महत्त्वाचं डिक्लाइन इन सेल्स हे वैशिष्ट्य ह्या स्टेजमध्ये सगळ्यांना स्वीकारावंच लागतं. आणि त्याच प्रकारे दुसरं वैशिष्ट्य येतं डिक्लाइन इन प्रॉफिट्स. आता मुळामध्ये खर्च तर आपण स्वीकारलेले असतात, सेल्स कमी झालेला असतो, त्याचा परिणाम अर्थातच डिक्लाइन इन प्रॉफिट ह्यामध्ये दिसायला लागतो आणि कितीही प्रयत्न केले तरी प्रॉफिट कमी होत जातो. पुढचं वैशिष्ट्य येतं मॉडिफिकेशन ऑर विड्रॉवल ऑफ द प्रॉडक्ट. आता मॉडिफिकेशन म्हणजे काय? आता आपण मुळामध्येच डिक्लाइन स्टेजला आलेलो आहोत, तर प्रॉडक्ट लोकांनी स्वीकारलेलं असलं तरी सेल कमी झालेला आहे आणि आपल्याला परत एकदा असा एक प्रयत्न करून बघायचा आहे की हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये टिकेल का, म्हणून काही नवीन फीचर्स किंवा नवीन विशेष त्या प्रॉडक्टमध्ये ॲड करून ते लोकांना हवं तसं दिलं जातं आणि एक मॉडिफिकेशन करून प्रयत्न केला जातो की लोक आता या प्रॉडक्टला परत एकदा स्वीकारतील का. आणि विड्रॉवल म्हणजे मॉडिफिकेशन करूनसुद्धा लोकांनी जर ते नाही स्वीकारलं तर ते सरळ प्रॉडक्ट मार्केटमध्ये बंद केलं जातं, ते मार्केटमधनं विड्रॉ केलं जातं. याच्यामध्ये आपण अपयश स्वीकारलं असं अजिबात नसतं, तर उत्पत्ती स्थिती लयनुसार त्या प्रॉडक्टचं लय झालेलं आहे, ते कालबाह्य झालेलं आहे असं मान्य करून ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये न ठेवता ते काढून घेतलं जातं. ते म्हणजेच विड्रॉवल ऑफ द प्रॉडक्ट. पुढचं वैशिष्ट्य असतं डिक्लाइन इन प्रमोशनल एक्सपेन्सेस. म्हणजे जाहिरातीकरता खर्च करून किंवा प्रमोशन करता, ब्रँडिंग करता खर्च करून आता काही उपयोग नसतो, कारण आपण स्वीकारलेलं असतं आणि लोकांनी सुद्धा मान्य केलेलं असतं की आता या प्रॉडक्टचा लय निश्चित झालेला आहे. त्यामुळे कंपनीसुद्धा अशा पर्टिक्युलर स्टेजला प्रॉडक्ट करता जास्त प्रमोशनल एक्सपेन्सेस करत नाही. त्यांना माहिती असतं की आता जाहिरात करून किंवा पब्लिसिटी करून हे काही प्रॉडक्ट परत पिकअप होणार नाही आहे. ते म्हणजे डिक्लाइन इन प्रमोशनल एक्सपेन्सेस. या सगळ्या स्टेजमध्ये आपण पाहिलं की प्रॉडक्ट कसं मार्केटमध्ये लॉन्च होतं, ते कसं ग्रो होतं, ते कसं मॅच्युरिटी स्टेजला जातं आणि ते कसं डिक्लाइन होत जातं. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक मित्राला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही खूप मोठी ऊर्जा, खूप मोठा उत्साह वापरून जरी प्रॉडक्ट करता कष्ट करून ते मार्केटमध्ये आणलं असलं, जरी त्यांनी तुम्हाला नाव दिलं, तुम्हाला गुडविल मिळवून दिलं, नेम आणि फेम जे म्हणतात ते मिळवून दिलं, भरपूर पैसे मिळवून दिले, तरी कधी ना कधी ते प्रॉडक्ट डाऊन स्टेजला येतं, त्याचं डिक्लायनिंग स्टेज येत असते आणि ते प्रॉडक्ट बंद होऊ शकतं. पण इथे नाराज व्हायचं नसतं, कारण ह्याच ठिकाणी टर्न अराउंड नावाची एक संकल्पना वापरून हे डिक्लायनेशन स्टेजला आलेलं प्रॉडक्ट परत उचलून वरच्या स्टेजला घेऊन जाण्याचा प्रयत्न व्यावसायिक लोकांकडून केला जातो. आपण वेगळ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये टर्न अराउंड स्ट्रॅटेजीचा अभ्यास करूया, पण इथे मात्र इतकंच लक्षात घेऊया की प्रॉडक्टला इंट्रोडक्शन स्टेजला आणल्यापासून ते डिक्लायनेशन स्टेजपर्यंत जातं आणि केव्हा ना केव्हा ते प्रॉडक्ट मार्केटमधून विड्रॉ करण्याची किंवा ते मॉडिफाय करण्याची जबाबदारी त्या व्यावसायिकावरती येऊ शकते. मला असं वाटतं की तुम्ही प्रोडक्शन सेक्टरमध्ये असाल किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये असाल तर या सगळ्या स्टेजेसचा योग्य विचार करून तुमच्या व्यवसायामधल्या वस्तू किंवा सर्व्हिसेस ह्या कशा प्रकारे मार्केटमध्ये आणायच्या आणि जर समजा त्या कालबाह्य होत असतील तर त्या मार्केटमधून कशा दूर करायच्या हे टेक्निक तुम्ही शिकायला हवं. मला असं नक्की वाटतं की प्रॉडक्ट लाईफ सायकल ही तुम्हाला नक्की बरंच काही शिकवून जाईल. वस्तूमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये गुंतून पडण्यापेक्षा आपला व्यवसाय कसा महत्त्वाचा आहे हे लक्षात घेणं हे अगत्याचं असतं. मला अगदी नक्की वाटतं की प्रॉडक्ट लाईफ सायकल हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, समजला असेल. जरूर तुम्ही मित्रांनाही लिंक पाठवा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जरूर पुढच्या व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.